अर्जंट लागणारं सामान ब्लिंकिट केलं आणि आत येऊन बघते तर काय हा दुधाचा ग्लास पूर्ण पालथा घातला होता आणि पुसण्याचं ट्राय करत होता. मग त्याला चिडचिड न करता ओटा स्वच्छ करून घेतला आणि जर घाण ओटा असेल तर मला स्वयंपाक अजिबात बनवू वाटत नाही आणि टाईम होतं म्हणून ओटा आधी स्वच्छ करून घेतलं आणि नंतर बाकीची कामं करायला घेतली आणि इतकं सांडलं होतं की पूर्ण गॅसच्या खाली गेलं होतं दूध. मग त्यानंतर सगळं स्वच्छ करून आधी कुकर लावून घेतला. सिंपल वरण भात बनवायचं होतं. सकाळचं स्वयंपाक होता म्हणून मग फक्त वरण भात बनवायचा होता म्हणून आधी कुकर लावून घेतला आणि साईडला भात लावला होता. मग कुकर लावून झाल्यानंतर ना जी एक्स्ट्राची कामे होती आज ती एक्स्ट्राची कामे करायची होती मला. कारण की रोज स्वयंपाकाला 1 तास जातो मग बाकीची कामं होत नाहीत. म्हणून जे काही होतं ते कामं आज करायची होती आणि हे शेवगाची शेंग माझ्या ताईने आणली आहे त्यांच्या शेतातली, फ्रेश आहे अगदी बघू शकता आणि आमच्या घरात आवडीनं खातात शेवगाची शेंग म्हणून मला ती स्टोअर करायची होती. मग मी तिला कट करून घेतले आणि त्याला डब्यामध्ये असं पॅक करून घेतले जेणेकरून 8 दिवस ते आरामात राहतील. मग त्याला मी असं स्टोअर करून ठेवते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काढते सांबार वगैरे बनवायला आणि मग 2-3 दिवसासाठी मला लसूण व्यवस्थित सोलून डब्यामध्ये स्टोअर करायचं होतं म्हणून ते करून घेतले डाळ शिजेपर्यंत आणि डाळ शिजल्यानंतर मग लगेच त्याला फोडणी द्यायला घेतले कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं थोडंसं. म्हणून जसं डाळीला फोडणी दिले तसं आम्ही बाहेर गेलो आणि बाहेर पण जेवण करायला जायचं होतं. मग आम्ही तर जेवणार होतो पण लहान मुलं नाही जेवणार म्हणून त्यांना आधी आम्ही पाणीपुरी ते खायला घेऊन गेलो पण ते काही खाल्लेच नाही. मग त्यांना फक्त शेव वगैरे दिलं खायला आणि हा ताईचा बाळ आहे आणि ही आहे ताई. ते बऱ्याच दिवसांनी आले होते म्हणून बाहेर गेलो होतो. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.